काळा ठिक्कर झाला होता. हेच मुद्दे आहेत. कशा प्रकारे बोगस मतदान केलं, कशा प्रकारे 39 लाख मतं वाढली, कशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथ वाईज मतदान वाढवून घेतलं, कशा प्रकारे यंत्रणेवर दबाव होता याचे पुरावे, कशा प्रकारे प्रौढ मतदान जे महाराष्ट्रात नोंदलेलं आहे त्याच्यापेक्षा 40 लाख मतं जास्त मोजली गेली. हे सगळं प्रधानमंत्र्यांसमोर राहुल गांधी बोलले आहेत. बहुतेक काही त्यांचा मनात भ्रम निर्माण झाला असेल, आजूबाजूला त्यांचे सगळे भ्रमिष्ठ लोक असल्यामुळे, वेडे लोक असल्यामुळे, आणि राहुल गांधी हेच बोलतायत. आणि काल राहुलजींनी त्याच्यावरती एक वेगळी पत्रकार परिषद घेतली कारण अधिक माहिती समोर आली. पण राऊत साहेब, तुम्हाला देवेंद्रजींनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं नाही. काही भाग्ययोग असतात आणि काही फ्रॉड भाग्ययोग असतात. तेव्हा फ्रॉड भाग्ययोगानं झालेलं हे सरकार आहे. नाही, पण राऊत साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का इंडिया अलायन्स मध्ये जी एकूण मतभेदांची दरी पाहायला मिळते त्याचा फटका दिल्लीच्या विधानसभा नक्कीच. कारण ओमर अब्दुल्लांचंही आता आपलं ट्विट आलेलं आहे. रामायणाचा संदर्भ देताना ते असं म्हणतात की आपापसात खूप लढा आणि एकमेकांना संपवा. मी ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्याशी सहमत आहे आणि आधी सहमत होतो. आम्ही इंडिया ब्लॉक जो बनवला होता तो त्यासाठीच बनवला होता की भाजपा विरोधी जे मतदान आहे, ज्यांना भाजपचा आणि मोदींचा पराभव करायचा प्रत्येक स्तरावर, त्यांनी एकत्र यायला पाहिजे. आपला स्वार्थानं आपले मतभेद बाजूला ठेवून. हरियाणामध्ये जरी झाला असता तर हरियाणातला निकालही थोडा वेगळा लागला असता, दिल्लीमध्ये हा निकाल वेगळा असता, आणि महाराष्ट्रात जर आमच्या सहकार्याने थोडा संयम दाखवला असता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही 2 पावलं पुढे गेलो असतो. थँक्यू. राऊत साहेब, महाराष्ट्रातले काही विषय आहेत की काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल मध्यरात्री पुन्हा एकदा दिल्लीत अमित शहाची भेट घेतल्याचं कळतंय. त्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढता आहेत. पुन्हा एकदा भेटतील. जे एकूण महाराष्ट्रात दिसतं आहे की शिंदेचे जिथे मंत्री आहेत तिथे प्रशासक नेमले जात आहेत. प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांचे जे मातोश्री आहे ते दिल्लीत आहे आणि त्यांना त्या मातोश्रीवर रात्री मध्यरात्रीच जावं लागतं. दिवसा यांना कोणी भेटत नाही. त्यांना दिल्लीत फिरावं लागतं, दिल्लीत पळावं लागतं. हे महाराष्ट्राचे नेते स्वाभिमानी आणि आपल्या नावामागे शिवसेना लावतात. काय करणार, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. चला. राऊत साहेब, आणखी एक आहे की एकनाथ शिंदे शिवसेनेतल्या इनकमिंग वर त्यांची प्रतिक्रिया आहे की दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. बरं, 24/7. असू द्या ना उघडे, असू द्या की उघडे. ते काय त्यांचं देऊळ आहे की काय दरवाजे उघडे ठेवायला? ठाणेवाल्यांना ही एक जुनी खाज आहे. स्वतःच लपून ठेवायचं, झाकून ठेवायचं आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं. एकनाथ शिंदेचं राजकारण हे गल्ली ते गात्र राजकारण. दिवा विसताना मोठा होतो, फडफडतो, तसं त्यांचं सुरू आहे. त्यांचं नेतृत्व दिल्लीमध्ये आणि ते भारतीय जनता पक्षात. एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे अमित शहाच्या मालकीचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे त्या पक्षाचे मालक नाहीये, नेते नाहीये. एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्यातले 21 लोक हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि संपूर्ण पक्षाची जी ताबेदारी आहे ही अमित शहाच्या मालकीची आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जे बोलत आहेत त्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. राजन साळवे यांचा पक्षप्रवेश ठरल्याची माहिती मिळते. माझ्याकडे माहिती नाही. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की ते भाजपमध्ये प्रवेश करतील, पण आता जी माहिती मिळते की 10 तारखेला ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि विधान परिषदेचं त्यांना आश्वासन दिलंय. आता मी कसं काय त्याच्यावर बोलू? या क्षणापर्यंत राजन साळवे आमच्या संपर्कात आहेत, निष्ठेचा आढावाका घेत आहेत. या क्षणापर्यंत म्हणतोय मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंना फार मानतो. ही शिवसेना माझी आहे, याच्यासाठी आम्ही रक्त आणि घाम घाले आज सकाळपर्यंत सांगतायत ते. आता या उपर तुमच्याकडे काय माहिती असली तरी माझ्याकडे माहिती नाहीये ना. नाही, पण काल दिल्लीत ज्या पद्धतीनं शिवसेना युबीटीच्या खासदारांचं एकत्रित फोटो सेशन झालं, तसंच काही राजन साळवी येऊन किंवा बाबा ते जाणार नाही. कोण राजन साळवी? आमचे सहकारी आहेत ना. तुम्ही आम्हाला त्यांच्याविषयी काय सांगताय?
राजन साळवी आमचे सहकारी आहेत. तुम्हाला काय एवढी चिंता? 10 तारखेला बघू ना. 10 तारखेचा मुहूर्त तुम्ही काढलाय ना, मग 10 तारखेला 10 वाजून 10 मिनिटांनी भेटू आपण. सर सामनाचे कार्यकारी संपर्कांचं निधन झालं. मार्मिक. सर बोला काय? मार्मिकच्या कार्यकारी संपर्काचं निधन झालं. पंढरी सावंत हे शिवसेना प्रमुखांचे फार जुने सहकारी होते. मार्मिकच्या स्थापनेपासून ते ठाकरे परिवार असेल, आम्ही सगळे आमच्याशी जोडले गेले. मी स्वतः तरुण पत्रकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्याकडनं खूप काही शिकलो. त्यांची जी शैली होती ती फार चटकदार होती. मार्मिकमध्ये त्यांचं टोचा नावाचा एक स्तंभ होता, तो त्या काळामध्ये फार गाजला होता. आणि अत्यंत पडझडीच्या काळात सुद्धा मार्मिक सांभाळण्याचं काम त्यांनी केलं. संकटात, आणीबाणीच्या काळात शिवसेना प्रमुखांचा त्यांच्यावरती खूप विश्वास होता. आणि पंढरीनाथ सावंत हे पत्रकारितेत त्यांचं योगदान फार मोठं होतं. पण त्यांचं आणि मार्मिकमध्ये शेवटपर्यंत काम करत राहिले. आताही ते मार्मिक परिवारातच सहभागी होते. त्यांचं वय झाल्यामुळे थोडं तब्येत त्यांची साथ देत असल्यामुळे ते आपल्या घरून काम करत होते. पण ज्याला तुम्ही हाडाचा पत्रकार म्हणता तसा तो खरोखर हाडाचा पत्रकार होता. आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला खूप काही शिकता.